नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 418 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -11.70% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.44 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2,500 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, IOL केमिकल्स सर्जेस 5% ॲज बोर्ड अनाउन्सेस 1:5 स्टॉक स्प्लिट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IOL केमिकल्सने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्झिट डेट अनाऊन्स केलेली नाही. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला IOL केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडमध्ये 1.98% म्हणजे जवळपास 2%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 85.1 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 37,456 करोड रुपये. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक शेअर स्लाइड 5% आफ्टर CTO अँड CMO रिझाईन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक अँड मोबिलिटी लिमिटेडच्या चीफ टेक्नॉलॉजी अँड प्रोडक्ट ऑफिसर सुओनील छत्रीजी आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर अंशुल खंडेलवालने रिझाईन केले आहे आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5.40% म्हणजे जवळपास 5.5%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,765 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 66.21%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4.82 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 5,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, सिग्निटी टेक्नॉलॉजीज स्लिप्स 8% आफ्टर बोर्ड अप्रूव्ज मर्जर विथ कोफोर्ज. तर मित्रांनो, सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या बोर्डने अप्रूव्हल म्हणजे मान्यता दिली आहे. कशासाठी? कोफोर्ज सोबत मर्जर होण्यासाठी. आणि मित्रांनो, या मर्जरनंतर सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर होल्डर्सला काय मिळणार आहे? तर मित्रांनो, सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे ज्याच्याजवळ 5 शेअर असणार त्यांना कोफोर्ज लिमिटेडचे 1 शेअर मिळणार आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये 4.5%पेक्षाही जास्तीचा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया RVNLबद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 411.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 126.26%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 85,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, RVNL बॅक्स ₹137 करोड कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम सेंट्रल रेल्वे फॉर भुसावल खांडवा
प्रोजेक्ट. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला भुसावल खांडवा प्रोजेक्टसाठी सेंट्रल रेल्वेकडून 137 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीला कधीही कॉन्ट्रॅक्ट किंवा ऑर्डर मिळतो तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टची किंमत तर बघायची, आणि त्याचसोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मित्रांनो, त्या कंपनीला तो ऑर्डर किती टाईममध्ये कंप्लीट करायचा आहे ते पण बघायचे. तर मित्रांनो, RVNLला हा कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षांमध्ये कंप्लीट करायचा आहे. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे मॅझगॉन शिपबिल्डर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 2,262 रुपये, आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 97.58% रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 91.76 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 92,000 करोड रुपयांचा. गव्हर्नमेंट सायन्स ₹1,990 करोड डिफेन्स डील विथ मॅझगॉन शिपबिल्डर्स. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटने मॅझगॉन शिपबिल्डर्स लिमिटेडसोबत 1,990 कोटी रुपयांची डिफेन्स डील साईन केली आहे. आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 2,585 रुपये, आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -11.39%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.99 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेज टू फुल्ली एक्झिट अडानी विल्मार इन $2 बिलियन मल्टीफेज डील. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेज लिमिटेडची अडानी विल्मार लिमिटेडमध्ये टोटल 44% हिस्सेदारी आहे, आणि अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड पूर्णची पूर्ण 44% हिस्सेदारी विकणार आहे. म्हणजे अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड अडानी विल्मार लिमिटेडमधून कम्प्लिटली एक्झिट होणार आहे, आणि अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड 44% आपली हिस्सेदारी कोणाला विकणार आहे? विल्मार इंटरनॅशनलच्या होली ओन सबसिडरी कंपनीला, जिचे नाव आहे लेन्स PTE लिमिटेडला. आणि मित्रांनो, ही डील 2 फेजेसमध्ये कंप्लीट होणार आहे, आणि या डीलमुळे अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड जवळ $2 बिलियन म्हणजे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा फंड येणार आहे. आणि या फंडचा यूज अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड कशासाठी करणार आहे तुम्ही इथे बघू शकता. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला अडानी एंटरप्राइजेज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये एक जबरदस्त अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.